Good morning to all of you. See, dear student, we have seen some of the part of brainstorming in last video. Now, the remaining part that I deal with in this video. Okay. तर मागल्या व्हिडिओमध्ये आपण ट्रू अँड फॉल्स सेंटेन्सेसपर्यंत आलेलो होतो. एक्सरसाइज नंबर 4पर्यंत आपण पाहिलेला होता. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड आउट ट्रू अँड फॉल्स सेंटेन्सेस, करेक्ट द फॉल्स सेंटेन्सेस, आणि आपण ते करेक्ट पण केलेले होते, राईट. त्यानंतर आपण फिफ्थ एक्सरसाइजकडे वळूया. पहा, तर आता हे जे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहे हे ॲनालिटिकल क्वेश्चन्स आहे. हे 4-5ही क्वेश्चन जे आलेले आहे आता यापुढे हे ॲनालिटिकल आहे. म्हणजेच काय, हे तुम्हाला एका डिस्क्रिप्टिव्ह लेवलनं लिहायचे आहे. हे क्वेश्चन्स 2-2 मार्क्ससाठी असेल आणि हे क्वेश्चन्स तेच विद्यार्थी सोडवू शकतात ज्यांना टेक्स्ट किंवा लेसन चांगल्या प्रकारे कळलेला असेल. आणि म्हणून मी मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की एक्सरसाइजेस सॉल्व करण्याअगोदर तुम्ही पुन्हा एकदा 2-3 ते व्हिडिओज ते बघून घ्यावे, जेणेकरून तुमचे आयडियाज अधिक क्लिअर होईल. ओके. सी, वी विल टर्न टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 5. सी, द ॲस्ट्रॉलॉजर हॅज changed his appearance and his persona when he arrived in the city. Give specific reasons. Say, first try to understand the nature of the questions. We cannot write the answer unless we understand the nature of the questions. What does question say? The astrologer has changed his appearance and his persona. पहा, प्रश्न काय म्हणतो. जो ॲस्ट्रॉलॉजर त्या गावामधून पळून आलेला होता त्यानं त्याचं अपिअरन्स चेंज केलं, म्हणजे फिजिकल अपिअरन्स, जसं टिक्का लावणं, मिशी वाढवली, त्यानंतर सॅफ्रॉन कलरची टर्बन त्यानं घातली. हे अपिअरन्स आउटवर्ड्स. अँड हिज पर्सोना मीन्स हिज कॅरेक्टर. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरनं त्याची अपिअरन्स आणि त्याचा पर्सोना हे चेंज केला व्हेन ही अराइव्ड इन द सिटी. गिव्ह स्पेसिफिक रिझन. जेव्हा तो शहरामध्ये आला त्यानं पूर्ण त्याचं कॅरेक्टर आणि अपिअरन्स चेंज केलं. आपल्याला स्पेसिफिक रिझन्स, कारणं, आपल्याला व्यवस्थित कारणं आपल्याला सांगायची आहे. ओके. सो सी, I want to tell you the answer of this question and you also find out some specific reasons. मला असं वाटतं, आणि टेक्स्टचा आधार घेऊन जे आपल्याला टेक्स्टबद्दलचं जे बॅकग्राऊंड आहे किंवा त्या ॲस्ट्रॉलॉजरचं जे बॅकग्राऊंड आहे ते इथं आपल्याला महत्त्वाचं आहे. सो आय थिंक द ॲस्ट्रॉलॉजर हॅड मूड आउट फ्रॉम his native village to the city after attempting to kill a man whom he had left for dead. राईट. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या नेटिव्ह प्लेसपासून त्या शहरापर्यंत आला कारण की त्याने एका माणसाला मारण्याचा प्रयत्न केलेला होता, ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. अँड whom he had left for dead. राईट. ज्यानं त्याला मरण्यासाठी सोडून दिलेलं होतं. ही हॅड टू डिस्गाईज हिज ट्रू आयडेंटिटी टू अवॉइड बिईंग कॉट. आणि आपल्याला पकडल्या जाऊ नये म्हणून त्यानं त्याची जी खरी आयडेंटिटी आहे, खरी ओळख आहे, हे डिस्गाईज केलेली होती. डिस्गाईज करणं म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की वेषांतर म्हणू शकतो. वेषांतर करणं म्हणजे आपली खरी आयडेंटिटी लपवून ठेवणं. अँड ही also had to make a living and begin a new life in city. त्याला पैसे पण कमवायचे होते आणि त्याला नवीन जीवनाला पण सुरुवात करायची होती. आफ्टर इस्केपिंग फ्रॉम हिज विलेज. फॉर these reasons the astrologer had to change his appearance and his persona when
he arrived in the city, I think. राईट. सो सी पहा, जेव्हा तो त्याच्या नेटिव्ह प्लेसमधून शहराकडे आला, का आला तो? कारण की त्याने एका माणसाला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. आता आपल्या लक्षात टेक्स्ट झाल्यानंतर आलं की तो गुरुनायक आहे, जो त्याचा सध्याचा क्लायंट आहे. आणि ह्या गुरुनायकला मरण्यासाठी सोडून दिलेलं होतं, विहिरीमध्ये ढकलून दिलेलं होतं हा यंग असताना, आणि हा शहराकडे पळून गेला न सांगता. त्यानंतर काय झालं? आता याच्या हातानं असा तो गुन्हा घडला. कदाचित हा पण एक गुंड प्रवृत्तीचा असेलच असं नाही, त्या एका प्रसंगामध्ये असं झालं. मात्र त्याला नवीन जीवन सुरू करायचं होतं आणि म्हणून तो दुसऱ्या शहरामध्ये जातो आहे आणि त्याचं अपिअरन्स तो चेंज करतो. ऑफकोर्स हे लिव्हिंगसाठी करतं, अर्निंग अ ब्रेड अँड बटर जे म्हणतो आपण, पैसे कमवण्यासाठी. आणि त्यानं नवीन जीवनाला सुरुवात केली, जे त्यानं लग्न वगैरे केलं. अँड फॉर ऑल दीज रिझन्स ही हॅड टू चेंज हिज अपिअरन्स अँड ही हॅड टू चेंज हिज कम्प्लीट पर्सनॅलिटी. राईट. सो you need to write answer in such a detailed way if you want to score out of marks. तर तुम्हाला आता हे सर्वप्रथम हे लक्षात घ्या, मी तुम्हाला इतकं डिटेल्समधून जाऊन राहिलेलो आहे, हे त्याच विद्यार्थ्यासाठी आहे ज्यांना इंग्रजीमध्ये खूप चांगलं स्कोरिंग घ्यायचं आहे, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला हे सगळे आन्सर्स उतरवून घ्यायचे आहे, नोट डाऊन करून घ्यायचे आहे. एनिवे, so again I tell the answer of these questions. The astrologer has changed his appearance and his persona. Persona means character. When he arrived in the city gives specific reason. What I told, the astrologer had moved out from his native village to the city, means after he attempted to kill one person that we know now, that is Gurunayak. But he had to start his new life and he had to earn living, and that's why for this reason he had to change his appearance and persona. Okay, now we need to turn towards another questions. See the questions. The darkness lord next question. The darkness lord was inside the astrologer has disappeared. Through this sentence, explain the significance of the title and astrologer's day. पहा प्रश्न काय म्हणते. The darkness lord was inside the astrologer. आता डार्कनेस लॉर्ड कुठलं? पुन्हा आपण सिच्युएशन तीच आहे की तो अशा प्रकारची ॲक्ट करून गावामधून पळून जातो आणि त्याच्या हृदयामध्ये जे शल्य असतं, जे दुःख असते, दुःख म्हटल्यापेक्षा एक जेव्हा आपण काहीतरी चुकीचं करतो तेव्हा आपल्याला हृदयाला ते आपल्या हृदयाला पण पटत नसतं. जरी आपल्याकडून काही एखादी चुकीची गोष्ट झाली किंवा निरागस माणसाविषयीचं काहीतरी चुकीचं स्टेटमेंट आपण बोललो, कुणाच्या कामात काहीतरी आपण काळी केली, कुणाला फसवलं, तो प्रसंग निघून जातो, तो काळ निघून जातो. मात्र ते दुःख, त्या वेदना आणि ते शल्य आपल्या मनामध्ये नेहमी असतं. असंच या ॲस्ट्रॉलॉजरसोबत झालेलं आहे. आणि म्हणून स्टेटमेंट काय आहे इथं? स्टेटमेंट आहे, द डार्कनेस लॉर्ड दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रॉलॉजर. त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या मनामध्ये ते डार्कनेस लॉर्ड, ते दुःख, ते शल्य, ते त्याच्या आतमध्ये होतं. हॅज डिसअपिअर्ड, मात्र ते आता निघून गेलेलं आहे. थ्रू धिस सेंटेन्स, आता कधी निघून गेलं? when the astrologer came to know that the person to whom I attempted to kill, in reality he is alive. That's why he thought that the great burden from his shoulder has been released. एक मोठं
बर्डन त्याच्या खांद्यावरून उतरलेला आहे, कारण की गुरु नायक नावाचा व्यक्ती मेलेला नाही आहे. तो वाचला त्या प्रसंगातून. आतापर्यंत हेच शल्य तो मनामध्ये घेऊन जगत होता की माझ्या हातून एका व्यक्तीचा मर्डर झालेला आहे, खून झालेला आहे. मात्र जेव्हा हा एपिसोड घडला, तो तो गुरुनायक क्लायंटच्या रूपामध्ये तिथं आला, तेव्हा याला कळलं का हा जिवंत आहे, आणि म्हणून त्याच्या खांद्यावरचं जे दुःख होतं ते कमी झालं. थ्रू दिस सेंटेन्स एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द टायटल अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. आणि या क्वेश्चनला धरून, या स्टेटमेंटला धरून आपल्याला जे टायटल आहे अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे, त्याचं सिग्निफिकन्स आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, त्याचं महत्त्व एक्सप्लेन करायचं आहे. व्हॉट इज अ टायटल अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे? ओके, सी, we say this present statement, the darkness load that was inside the astrologers has disappeared, I think directly connects to the title, and title is an astrologist day. The title itself seems to reflect two aspects of astrologer's life. ॲस्ट्रॉलॉजरच्या लाईफचे दोन आस्पेक्ट इथं दाखवते टायटल. द फर्स्ट इज दॅट ऑफ अ टिपिकल वर्क डे इन द life of the astrologer. However, the second aspect is what given sentence captures, that is the importance of particular day in the astrologer's life. पहा, म्हणजे हा दिवस होता, हा पर्टिक्युलर डे आहे त्याच्या लाईफचा. व्हेन ही केम टू नो दॅट बर्डन which I carry inside my heart has been released, and that's why he thinks that the the attempt which I have made in the past to kill somebody, but that person is still alive, that burden has been decreased from his shoulders. So astrologer found out that a man whom he had attempted to kill way back and left for dead had actually survived. ज्या माणसाला मी मारण्याचा प्रयत्न केलेला होता तो ॲक्च्युली जिवंत आहे. अँड फाइंडिंग मस्ट हॅव रिलीव्ड द ॲस्ट्रॉलॉजर ऑफ द गिल्ट ऑफ कमिटिंग अ मर्डर. आणि जेव्हा हे हे गोष्ट त्याच्या लक्षात आली, ॲस्ट्रॉलॉजरच्या लक्षात आली की माझ्या हातून जो मर्डर झालेला आहे, ह्या वेदना घेऊन तो जगत होता. जेव्हा त्याला कळलं की तो जिवंत आहे, तेव्हा त्याच्या खांद्यावरून ते लोट कमी झालं. अँड ऑल्सो दॅट डे द ॲस्ट्रॉलॉजर हॅड ट्रिक्ड द स्ट्रेंजर इन टू बिलिव्हिंग दॅट द मॅन हू हॅड लेफ्ट हिम फॉर डेड आफ्टर अटेम्प्टिंग टू किल हिम हॅड हिमसेल्फ डाईड इन ॲन ॲक्सिडेंट. आणि हे पण त्या ॲस्ट्रॉलॉजरनं सांगितलं त्या क्लायंटला, त्या कस्टमरला, की ज्या माणसाने तुला मारण्याचा प्रयत्न केला तोच मरण पावलेला आहे. अँड हेन्स लेटर डिड नॉट हॅव टू सर्च फॉर हिम एनी मोर टू सीक रिवेंज. आणि त्या माणसाला तू शोधू नकोस बदला घेण्यासाठी. म्हणजे काय, ॲस्ट्रॉलॉजरचं पुढचं पण लाईफ आता सेफ आहे. This must have provided the astrologer with further relief and assured him to breathe easy. आणि पुढे ॲस्ट्रॉलॉजरला जीवन जगण्यासाठी सेफ वाटेल. सो व्हॉट हॅपन ऑन दिस पर्टिक्युलर डे? ऑन वन हँड हिज बर्डन under which he was living has been decreased from his shoulder, and on the other hand his remaining life might be safe. And that's why I think this situation is very relates the title, that is an astrologer's day, this particular day, right? So in this way you need to explain the significance of the title. Okay, see, turning towards next question. The astrologer feels relieved
that Guru is not dead, as it relieves a great burden from him. Critically justify the statement and explain it. पुन्हा जवळपास ह्या दोन तिन्ही क्वेश्चनचं नेचर सारखं आहे. पहा क्वेश्चन समजून घ्या. द ॲस्ट्रॉलॉजर फील्स रिलीव्ड. त्याला रिलीव्ड म्हणजे त्याला आता ते बर्डन रिलीव्ह झालं. दॅट गुरु इज नॉट डेड ॲज इट रिलीव्ज अ ग्रेट बर्डन. तो गुरु नायक तो मरण पावलेला नाही आहे हे ऐकून हे पाहून एक ग्रेट बर्डन त्याच्या खांद्यावरचं कमी झालं. काय म्हणते प्रश्न इथं, क्रिटिकली जस्टिफाय द स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट. ओके, जसं अगोदर सांगितलेलं आन्सर्स आणि या प्रश्नाचं पण आन्सर सारखंच आहे. आपल्याला ते व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे. हाऊ कॅन वी एक्सप्लेन? व्हेन ॲस्ट्रॉलॉजर केम टू नो दॅट Guru Nayak has not been dead, under which pressure he was living his life. Astrologer was living his life. Now he came to know he is alive, he survived from that accident or from that situation. Now again one thing is quite certain here, that astrologer told Guru Nayak that don't search for that person because he has also been died in or he has crushed under the lorry. Don't search for him. It means what? That remaining life of the astrologers also remain safe. So in this way we may critically justify this statement, right? Turning towards next questions. 7 number. The astrologer wins or gets the sympathy of criticism of reader in the end. पहा महत्त्वाचा प्रश्न आहे हा. काय म्हणते क्वेश्चन? द ॲस्ट्रॉलॉजर विन्स or gets the sympathy of criticism of the reader. म्हणजे रीडरला शेवटी काही प्रमाणात ॲस्ट्रॉलॉजरवर सिम्पती रीडर्स लोक दाखवतात इन द एंड. पूर्ण स्टोरी झाल्यानंतर एक्सप्रेस युअर ओपिनियन विथ द सपोर्ट ऑफ द मेन स्टोरी. पहा, आय ट्राय टू एक्सप्लेन. क्वेश्चन समजला का? म्हणजे रीडर लोकांना शेवटी ॲस्ट्रॉलॉजरवर थोडी सिम्पती आपण दाखवतो. सिम्पती ऑफ क्रिटिसिझम. व्हॉट हॅपन इन द स्टोरी? We know the central idea now, that astrologer attempted to kill one man in his youth. Then he entered in new city. He had to start a new life. He had to start living. He married there. Then after, at the end of the story, when writer revealed the suspense of the story, in that suspense we came to know that when astrologer says that he was under the constant fear that a great burden is there on his shoulder. Now when he came to know the reality that Guru Nayak is still alive, he is survived, not dead. And that's why एक महत्त्वाची आणखी गोष्ट, की जेव्हा तो म्हणतो की मोठं बर्डन माझ्या खांद्यावर रिलीज झालेलं आहे, तर रीडर लोकांना सिम्पती का जाते की याला त्या गोष्टीचा पश्चाताप होता की त्याच्या हातून असं कृत्य घडलं. राईट? या गोष्टीचा त्याला पश्चाताप होता. ही वॉज repenting his act, and that's why dark burdens, dark load, such a words have been used, right? So in this way we may explain, and certainly the sympathy of the reader goes to the astrologer at the end of the story. Next question. If we have to eradicate the superstition and other ill practices from our society, what steps would you like to suggest? जर तुम्हाला सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा आणि इल प्रॅक्टिसेस म्हणजे आणखी अशा काही ज्या
दूषित गोष्टी समाजामध्ये सुरू असते त्या जर तुम्हाला इरॅडिकेट करायच्या आहे, टू इरॅडिकेट मीन्स टू रूट आउट, टू रूट आउट म्हणजे समूळ नाट करणे, निर्मूलन करणं. जर तुम्हाला अंधश्रद्धा आणि इतर जे इल प्रॅक्टिसेस आहे तर तुम्हाला जर रिमूव्ह करायचे असेल तर तुम्ही कुठल्या स्टेप्स उचलाल, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल आय थिंक. ओके. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. In the story, astrologer has a great listening power. See, this is a common question. Astrologer has a great listening power. त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे लिसनिंग क्वालिटी चांगली होती, लिसनिंग पॉवर होता. त्या लिसनिंग पॉवरवरच त्याचा व्यवसाय चालायचा. लिसनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग गुड रिलेशन्स विथ पीपल. एक्सप्रेस युअर ओपिनियन. So here what says listening helps developing good relationship with people. Means the focus of this question has been given on listening skill. If we in my spoken classes I always tells the students that if you want to be a good speaker, you need to be a good listener. Because when we listen from other, other person also want to tell their secret to you if you are a good listener. मात्र आपण लिसनर असं नसायला पाहिजे की त्यांचं ऐकलं आणि दुसऱ्याला जाऊन सांगितलं, असे लिसनर नाही. त्यांचे सिक्रेट तुमच्या सांगितले असेल तर तुमच्याकडेच ठेवावे. आणि बरेचशा लोकांमध्ये क्वालिटीज असते, ॲक्च्युली त्याला क्वालिटी म्हणावं की निगेटिव्ह आस्पेक्ट आहे पर्सनॅलिटीचा, की दुसऱ्याचे जे दुखणे आहे ते आपण तिसऱ्याला सांगतो आणि तिसऱ्याचे दुखणे चौथ्याला सांगतो. मग चौथा आपलंही दुखणं काढते कुठंतरी. आणि म्हणून आपण ऐकावे जिणाचे, करावे मनाचे. ऐकून घ्यावं. वन मस्ट हॅव गुड लिसनिंग पॉवर. सो एक्सप्रेस युअर ओपिनियन हिअर. So I think certainly the listening help developing a good relations with people. When people listen carefully, when somebody listen carefully, other people also disclose their hearts to them, and in this way there is a good bond between relations, between friendships and other relations, right? Anyway, okay, exercise number A3. See, in the story the following characters reveal their qualities. In the story the following characters reveal their qualities through words and actions. आता आपल्याला टेक्स्टमध्ये 3 कॅरेक्टर आलेले आहे आणि दिले पण आहे. ॲस्ट्रॉलॉजर आहे, गुरुनायक आहे आणि ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ आहे, है ना. आता मेन कॅरेक्टर आहे आपला ॲस्ट्रॉलॉजर. गुरुनायकचा देखील एपिसोड बराच आहे. मात्र ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफचं कॅरेक्टर अतिशय टेक्स्टमध्ये कमी आहे. तर त्यांना धरून, त्यांच्या पर्सनॅलिटीला धरून, त्यांच्या वर्ड्सला आणि ॲक्शनला धरून काही शब्द आलेले आहेत, शक्यतो ॲडजेक्टिव्ज आलेले आहे. पिक आउट द वर्ड्स दॅट डिस्क्राईब देम फ्रॉम द बॉक्स अँड राईट इन अप्रोप्रिएट कॉलम. आपल्याला कोणामध्ये कुठली क्वालिटी होती हे आपल्याला इथं सांगायचं आहे. ओके. मी तुम्हाला पहिल्यांदा इंग्लिश मराठीमध्ये यांचे मिनिंग पण सांगतो. पहा, 1 मिनिट. पहा, इथं ॲस्ट्रॉलॉजर, गुरुनायक अँड ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ असे 3 ब्लॉग आलेले आहे. बरेचशा क्वालिटीज, 15-20 क्वालिटीज इथं आलेल्या आहे. त्यांच्या पर्सनॅलिटीचे ट्रेड्स आलेले आहे आणि ते आपल्याला अप्रोप्रिएट कॉलममध्ये लिहायचे आहे. हाही ब्लॉग भरत असताना आपल्याला टेक्स्ट चांगल्या प्रकारे माहीत असणं गरजेचं आहे. चला, एनिवे व्होकॅब्युलरी पॉवर देखील आपला वाढतो. सी, इथं ॲस्ट्रॉलॉजर श्रीवड दाखवला, गुरुनायक मॅनिप्युलेटिव्ह दाखवला आणि ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ केअरिंग दाखवली. एक पॉईंट, एक क्वालिटी अगोदरच त्यांनी या कॉलममध्ये दिलेली आहे.
Now I want to tell you the meaning of all these of course words or adjectives. See, shrewd means chalak, arrogant. Arrogant means uddhat, a person who is not good in speaking. Overconfident, smart, हुशार. रॅशनल, सस्सद विवेक बुद्धी असलेला. वरीड, क्लेवर. डिमांडिंग, डिमांडिंग म्हणजे मागणी करणारा, आत्ताच पाहिजे असं म्हणणारा. मॅन्युप्युलेटिव्ह, सिच्युएशन हाताळणारा. केअरिंग. मॅन्युप्युलेटिव्हचं मिनिंग आपण असं पण म्हणू शकतो. मॅनिप्युलेटिव्हचं मिनिंग आपण अ पर्सन हु इज अंडर द कंट्रोल असं पण आपण म्हणू शकतो. केअरिंग माहीत आहे. मीन म्हणजे हलकट. सी, ही इज अ मीन मॅन, हलकट माणूस. कनिंग, धूर्त. सस्पेशियस मीन्स डाऊटफुल. अँटॅगनिस्ट, अँटॅगनिस्ट मीन्स द शोविंग द स्ट्रॉंग और ॲक्टिव्ह फिलिंग ऑफ अपोजिशन. जसं प्रोटॅगनिस्ट आणि अँटॅगनिस्ट म्हणजे काय फरक आहे. प्रोटॅगनिस्ट म्हणजे जो एखादा मूवीचा जो नायक असतो, एखाद्या पुस्तकामध्ये जो हिरो दाखवलेला असतो, मुख्य पात्र असतं, पॉझिटिव्ह पात्र असतं, पॉझिटिव्ह कॅरेक्टर असतं, ज्याला आपण हिरो म्हणतो, तो प्रोटॅगनिस्ट. आणि अगदी त्याच्या उलट कार्य करणारा, जसा एखादा विलन आहे, है ना, निगेटिव्ह रोल करणारा आहे, त्याला अँटिगनिस्ट असं म्हणू शकतो. आता इथं अँटिगनिस्टिक असं म्हटलेलं आहे, म्हणजे शोविंग ॲक्टिव्ह अपोजिशन. सेप्टिकल मीन्स डाऊटफुल. प्रोटेक्टिव्ह. इंट्युटिव्ह म्हणजे अंतर्ज्ञानात्मक, अंतर्ज्ञान ज्याला म्हणतो. ह्युमॅनिस्टिक मानवतावादी. ग्युलिबल, सी द मिनिंग ऑफ गुलिबल मीन्स इझिली परस्युएडेड टू बिलीव्ह समथिंग क्रेड्युलस, म्हणजे चटकन फसणारा, म्हणजे साधा भोळा आपण ज्याला म्हणतो. मिस्टिकल, गूढवादी. शार्प, ॲग्रेसिव्ह म्हणजे ज्याला पटकन राग येतो. इम्पेच्युअस म्हणजे पण उतावीळ होणे. आलं का लक्षात? चला आता एक एक क्वालिटी घेऊन आपण टाकूया. श्रीवड ॲस्ट्रॉलॉजर आहे. अरोगंट कोण आहे? तर अरोगंट आपण गुरुनायकमध्ये आपण टाकू शकतो. ओके. ओव्हर कॉन्फिडंट, आता हा मुद्दा लागू पडतो आहे. ॲक्च्युली हा मुद्दा ॲस्ट्रॉलॉजरला पण लागू पडतो आणि गुरुनायकला पण लागू पडतो आहे. राईट. त्यानंतर स्मार्ट, ऑफकोर्स ॲस्ट्रॉलॉजर. रॅशनल, ॲस्ट्रॉलॉजर. वरीड, ॲस्ट्रॉलॉजर इज वरीड. क्लेवर, ॲस्ट्रॉलॉजर इज क्लेवर. डिमांडिंग कोण आहे? तर सर्टनली गुरुनायक आहे. मॅन्युप्युलेटिव्ह तर दिलेच आहे. केअरिंग, ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ आहे. मीन, आता मीन जर पूर्ण स्टोरीचा जर मेसेज आपण जर घेतला तर मीन म्हणजे ज्याला हलकट असं मी मिनिंग सांगितलं आहे. तर हे ना ॲस्ट्रॉलॉजरला लागू पडत, ना गुरुनायकला पडत, ना ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफला पडत. बरोबर आहे. पण आता आपल्याला जर ते कॉलममध्ये जर डिवाईडच करायचं असेल तर आपल्याला ते ॲस्ट्रॉलॉजरमध्येच टाकावं लागेल. जो मॉरल आपल्या टेक्स्टमधून निघाला त्यावरून ॲस्ट्रॉलॉजर मीन नाही आहे, कारण त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप झालेला होता. एनिवे, सस्पिशियस, ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ. अँटॅगनिस्टिक, ॲस्ट्रॉलॉजर. ॲग्रेसिव्ह, बरं. सेप्टिकल मीन्स डाऊटफुल, ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ. प्रोटेक्टिव्ह, ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ. इंट्युटिव्ह, आता हा मुद्दा पहा. इंट्युटिव्ह एक्सपिरियन्सेस मीन्स अंतर्ज्ञानात्मक अनुभव. आता ते पण ॲस्ट्रॉलॉजरला नाही आहे, कारण की तो लोकांच्या फेस रिडिंग करून तो सांगायचा, त्याला अंतर्ज्ञानात्मक नव्हते. हा मुद्दा पण ॲस्ट्रॉलॉजरला लागू पडत नाही.
ज्या वेनं इथे ॲस्ट्रॉलॉजर सांगितलेला आहे आपल्या धड्यामध्ये, तो मूळतः ॲस्ट्रॉलॉजर नाहीच आहे. म्हणून इंट्युटिव्ह धिस क्वालिटी certainly not applicable either to astrologer or to Guru Nayak and nor to astrologer's wife. Okay, then humanistic. uh, Humanistic, so far as our text is concerned, nobody is humanistic here. Anyway, Gullible here Guru Nayak, चटकन फसणारा. quarrelsome, झगडा करणारा, उतावळी असणारा, दॅट इज गुरुनायक. मिस्टिकल, ॲस्ट्रॉलॉजर. शार्प, ॲस्ट्रॉलॉजर. ॲग्रेसिव्ह, गुरुनायक. इम्पेच्युअस, गुरुनायक. Okay, so all these qualities we have seen about these three characters. Turning towards the next, match the suffixes with the words and make noun. One is done for you. इथं शब्द दिलेले आहे आणि आपल्याला सफिक्स लावून नाउन बनवायचं आहे. बरोबर आहे. सफिक्स मीन्स वॉट, प्रेफिक्स मीन्स वॉट. जेव्हा आपण प्रत्यय शब्दाच्या सुरुवातीला घेतो त्याला प्रेफिक्स म्हणतात आणि शब्दाच्या शेवटी जे आपण प्रत्यय लावतो त्याला आपण सफिक्स म्हणतो है ना. इथं आपल्याला सफिक्स दिलेला आहे. एबल, URE, मेंट, EER, ANC, देश, TION. ओके. से तुम्हाला माहीतच आहे एक्सरसाइज, पण पटापट मी सांगतो आहे तुम्हाला. ऑक्शन, ऑफकोर्स ऑक्शनियर, लिलाव करणारा. एन्चांट मीन्स आकृष्ट करणे म्हणू शकतो किंवा भारावून जाणे, भारावलेली जागा पण म्हणू शकतो. एन्चांटमेंट, नोपासून नॉलेज. प्रिपेअर, प्रिपरेशन. प्रोसीड, प्रोसिजर. अपीयर, अपीयरन्स. अँड रिमार्केबल. मीन्स बाय युजिंग ऑल these suffix we can make noun. ओके. चला, तर आता पहा व्हिडिओ थोडासा लेंदी होतो आहे. मी 2 दिवस थोडं कामात होतो त्यामुळं 2 दिवस व्हिडिओ काही टाकले नाही. एनिवे, तुम्ही हे आजचा एक्सरसाइज, आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ पण अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यामध्ये फ्रेजेस वगैरे आलेले आहे. बरोबर आहे. ह्या फ्रेजेसचं मिनिंग मी तुम्हाला सांगणार आहे. कोड मिक्सिंग काय आहे पहा. क्राउनिंग अचिव्हमेंट, टू क्राउन द इफेक्ट, क्राउन ऑफ थॉर्न्स, क्राउनिंग ग्लोरी, राईट, टू क्राउन इट ऑल. हे सगळे जे फ्रेजेस आहे ते आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तोपर्यंत तुम्ही इतका एक्सरसाइज सॉल्व करून घ्या. ओके, थँक्यू.